नंतर बातमी आपण सविस्तर बघूयात। सुरुवातीचीच बातमी महत्त्वाची आहे। धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका ही मागे घेतली आहे। धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। तपास यंत्रणेला आणखी काही वेळ द्यावा असं म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे। पोलीस यंत्रणेला तपासाला वेळ मिळावा, त्यांच्या तपासात हस्तक्षेप होऊ नये म्हणून ही याचिका मागे घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तपास योग्य रीतीने सुरू आहे, मात्र तो न सुरू राहिला तर गरज पडली तर पुन्हा याचिका करू असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तपशील जाणून घेऊयात। सर्व गुन्हेगारांना अटक झाली नाहीये असं देशमुखांच्या याचिकेत आहे। हत्येतील मास्टरमाइंड कराडचा योग्य तपास व्हावा, यापूर्वीच्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप कारणीभूत ठरलाय। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवत तपास करावा अशी मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख, माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय आजच देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठातील जी याचिका होती ती मागे घेतली आहे। नेमकं कारण काय आहे याचं? धनंजय देशमुख आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत। एकीकडे ही घडामोड घडत असताना दुसरीकडे ही घडामोड घडली आहे की आता धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात जी याचिका दाखल केली होती ती मागे घेतलेली आहे। भविष्यात गरज पडल्यास पुन्हा याचिका दाखल करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र याचिकेतले मुद्दे जर आपण बघितले तर या याचिकेत त्यांनी असं म्हटलं होतं की या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व्हावा, सोबतच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता या तपासात कुठेही राजकीय दबाव येऊ नये, त्यामुळे धनंजय मुंडे यांचा या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंत्रिपद काढून घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती। ही प्रमुख मागणी होती। मात्र आता धनंजय देशमुख यांनी जी आहे तर आपली याचिका मागे घेतलेली आहे। सध्या तरी तपास यंत्रणेला कोणतीही अडचण येऊ नये, तपास यंत्रणेचा तपास योग्य रीतीने जावा आणि भविष्यात गरज पडल्यास आपण पुन्हा याचिका दाखल करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आत्ता तरी त्यांनी ही जी याचिका दाखल केली होती ती मागे घेण्यात आली आहे। आपण जर बघितलं तर कालपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या सगळ्या प्रकरणाशी त्यांचं संबंध अनेकदा जोडले जात आहे। असं असताना धनंजय देशमुख यांनी देखील याचिकेत महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की या सगळ्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा। मात्र आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी आपली याचिका मागे घेतलेली आहे। त्यामुळे आता या याचिकेतल्या संबंधी म्हणजे भविष्यात जर गरज पडली तर आपण पुन्हा याचिका दाखल करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांची त्यांची आज भेट होत आहे आणि दुसरीकडे त्यांनी आपली याचिका मागे घेण्याची माहिती जी आहे तर ती दिलेली आहे। त्यामुळे आता धनंजय देशमुख यांनी जी याचिका मागे घेतली त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांना थोडाफार दिलासा मिळावा असं म्हणता येईल। त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी या याचिकेत केली होती। निश्चितच त्यामुळे आता याचिका मागे घेतल्यानंतर तपास कसा होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। मोहसिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।